नमस्ते. जय श्री कृष्ण, जय श्रीराम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि रामरक्षा हे दोन्ही आलटून पालटून आपण घेत असतो. तर एक व्हिडिओ भगवद्गीतेच्या 2 श्लोकांचा आणि एक व्हिडिओ रामरक्षेच्या 2 श्लोकांचा असे आपण हे व्हिडिओ करत आहोत. तर आपण आज घेणार आहोत रामरक्षेचा 35 आणि 36 हे 2 श्लोक. रामरक्षा कशासाठी म्हणायची हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत की आपल्या शरीराला कोणतीही व्याधी जडू नये, कोणताही आजार जडू नये म्हणून रामरक्षा अवश्य म्हटली गेली पाहिजे. किंवा कशाची भीती जर वाटत असेल तर ती भीतीसुद्धा मनातली काढून टाकण्यासाठी पण रामरक्षा ही सर्वोत्तम पर्याय आहे. गीता तर आपली चालूच आहे, गीता तर म्हणतच आहोत आपण, आणि भगवद्गीता हा तर आपला ग्रंथच आहे, धर्मग्रंथ. पण रामरक्षा हा त्याच्यासोबतच आपण रामरक्षा त्यासाठीच निवडली की गीता वाचण्यासाठी आपलं शरीर पण आपल्याला साथ दिली पाहिजे ना शरीराने, आणि मग त्या शरीराच्या प्रत्येक अवयवांचं श्रीराम माझे रक्षण करो हे असं म्हणून जर आपण गीता वाचायला बसलो तर आपल्याला गीतासुद्धा सोपी वाचता येणार आहे आणि सोपी जाणारी वाचायला. त्याच्यामुळे आपण रामरक्षेचा 35 आणि 36 हे 2 श्लोक आपण घेऊया. 35वा श्लोक घेते मी. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. 36वा श्लोक घेते मी. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदाम्. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदाम्. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदाम्. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदाम्. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदाम्. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. आपण काय करूया, मागचे 3 आणि आजचे 2 हे 5 श्लोक आपण आज पुन्हा एकदा रिपीट करून घेऊया. मागचे 3 म्हणजे 32 पासून आपण घेऊया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदाम्. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतोय की रामरक्षा ही कशासाठी म्हणायची, त्याच्यामुळे तीनदा सांगत नाही. पण कधी कधी काय होतं की नवीन हे जोडलेले असतात, आपल्याला नवीन ताई भाऊ जोडलेले असतात, त्याच्यामुळे सांगायची वेळ येते की
ही रामरक्षा आपल्याला आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराचं स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे, पाठ करायची आहे आणि दररोज म्हणायची आहे. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.